होळीच्या दिवशी काळाचा घाला. पातुर्डा येथील शिक्षिकेचा दुचाकी अपघातात मृत्यू. बुलढाण्यातील कवठळ भेंडवळ मार्गावरील घटना. रंगांच्या सणाच्या आनंदात परिसर न्हाऊन निघत असतानाच बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी व जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे वय 35 यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी चावरा फाटानजीक कवठळ भेंडवळ मार्गावर घडली. प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव हे वृषाली गावंडे यांचे माहेरगाव असून त्या सध्या पातुर्डा येथे वास्तव्यास होत्या. दररोजप्रमाणे त्या पातुर्डा ते पिंपळगाव काळे असा दुचाकीने प्रवास करीत असत. सकाळची शाळा असल्यामुळे त्या MH28 AL 5825 क्रमांकाच्या स्कूटीने घरातून शाळेकडे निघाल्या होत्या. चावरा फाटानजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्या काही अंतरावर फेकल्या गेल्या. डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी व नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी पाहिले असता त्या गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्वरित पोलिसांना व कुटुंबियांना कळविण्यात आले, मात्र वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे PSI स्नेहा शेंडगे, पोलीस हवालदार मानकर व पोलीस कॉन्स्टेबल मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर ॲम्ब्युलन्सद्वारे मृतदेह जळगाव जामोद येथे नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. वृषाली गावंडे यांच्या पश्चात पती, 5 वर्षांचा मुलगा, सासू-सासरे, आई-वडील व भाऊ असा मोठा परिवार आहे. होळीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. दयाल सिंग चव्हाण, बुलढाणा.